आहे माझं कॉलेज. तर हे जुन्या आठवणी अशा तयार झाल्या. अगदी हे अंबाझरी जवळच आहे आणि म्हणजे ते कॉलेज वगैरे बघितलं तर 12वी असं ते म्हणजे 12वीचं वर्ष असं आठवलं. तर आम्ही असं कॉलेज जवळूनच अंबाझरीला जात आहो. म्हणजे त्याच दिवशी थोडा वेळ होता आमच्याजवळ, चला म्हटलं अंबाझरीलासुद्धा फिरून यावं. मग अंबाझरीला पोचलं तर इवानी मग आपले फोटोशूट करायला तयार झाली. अशी भारी अशी पाण्याची पिशवी स्वतःच अशी धरूनच समोरच जात होती. तिला म्हटलं दे, तरी ती द्यायला तयारच नव्हती. असे छान छान मस्त असे व्हिडिओ वगैरे काढले आणि मला खूप छान वाटत होतं. इतकं छान असा पक्ष्यांचा आवाज आणि मस्त हिरवंगार खूप छान असं वाटत होतं. अंबाझरी लेक हे नागपूर शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळापैकी एक आहे. हे तलाव शहराच्या पश्चिम भागात असून हिरवाईने नटलेलं उद्यान, शांत वातावरण आणि सुंदर तलाव यामुळे पर्यटकाचे आवडते ठिकाण आहे. नंतर इवाची मस्त अशी इवाच्या डॅडीसोबत सुद्धा छान छान असे व्हिडिओ वगैरे काढले. आणि इवा काय असं वातावरण म्हटलं की तिला खूप आनंद होतो आणि इकडे तिकडे मस्त ती फिरत होती. छोट्या छोट्या तिला खारसुद्धा दिसत होत्या. मस्त असं गार्डन होतं आणि स्लायडिंगवर सुद्धा खूप एन्जॉय केला. आणि छोटे छोटे असे पाळणे होते, पाळण्यासुद्धा मस्त अशी बसली आणि तिच्या डॅडीसोबतसुद्धा तिने खूप एन्जॉय वगैरे केला. सकाळी आणि संध्याकाळी येथे फिरायला येणाऱ्यांची मोठी गर्दी असते. आणि हो, आम्ही सकाळलाच आलो. 9:30पर्यंत इथे फ्री तिकीट असते. आम्ही फिरता फिरता असंच अंबाझरी तलाव पण सुद्धा बघायला आलो, त्यामुळे फ्री वगैरे तिकीट असते. त्यानंतर 9:30 नंतर इथे तिकीट वगैरे असते. कपल्ससुद्धा इथे येतात, म्हणजे इव्हिनिंगला कपल्स वगैरे भरपूर प्रमाणात कपलची इथेच गर्दी वगैरे असते. आणि छोट्या बाळांची संडेला सॅटर्डेला इथे मस्त पिकनिकसुद्धा येत असते. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी, मुलांना निसर्गाची ओळख करून देण्यासाठी आणि शांत वातावरणाचा आनंद घेण्यासाठी अंबाझरी लेक हे उत्तम ठिकाण आहे. मुलांसाठी खेळण्याची जागा आणि छायाचित्रणासाठी आकर्षक निसर्ग दृश्य आहेत. तुम्ही छोट्या मुलांना असं सॅटर्डे संडेला असं मस्त इथे फिरायला फॅमिलीसोबत घेऊन येऊ शकता. बाळांसाठी, छोट्या बाळांसाठी तर खूपच छान आहे. मी परत यायला निघालो. इवाचे असे छान छान फोटोसुद्धा काढले. ॲक्शन तिने वगैरे दिली. अशी बसली तशी बसली, मस्त तिचे असे फोटो मस्त वेगवेगळे याच्यात काढले. छान असे छोटे छोटे फ्लावरसुद्धा, ते फ्लावरला धरून तिने मस्त असे फोटो काढले. नंतर बाहेर वगैरे आलो. मग इवानी बाहेर वगैरे पायनॅपल ज्यूस पिला. आम्ही घरी परत जायला निघालो. मग काय परत वगैरे जायला निघाल्यानंतर आम्हाला थोडी लागली पुन्हा भूक. तर आम्ही असं छोले भटुरे खाल्ले आणि खूप टेस्टी होते. छोले द्यायचे असल्यामुळे आम्ही मला फार कमी फक्त पोळीच दिली, थोडीफार 1-2 बाईट दिले. माझ्या बाळाचे छान छान व्हिडिओ बघायला विसरू नका. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.